काय तर कुरकुरीत खा वाटतंय, चला मग बनवूया. मिरचीचे देठ काढून मिक्सरमध्ये टाकायचे, लसूण सोलून ती बारीक करून घ्यायचा, कोथिंबीर चिरून घ्यायची. चिरून झाल्यानंतर कोबी स्वच्छ धुवून बारीक चिरून घ्यायचा, बेसन टाकायचं, ओवा आणि जिरं चोळून टाकायचं त्याच्यात. नंतर कॉर्नफ्लॉवर असेल तर कॉर्नफ्लॉवर, नाही तर तांदळाचं थोडंसं पीठ टाकायचं, मीठ टाकायचं, तीळ टाकायचं, थोडासा सोडा त्यात टाकून धने पण टाकायचे. मस्त वास येतोय बरं का त्याला. वडी एकदम मस्त लागते कोबीची. आणि नंतर जाळी अशी घ्यायची वाफल्यासाठी आणि त्याला तेल लावून ठेवायचं चिटकू नये म्हणून हे मिश्रण. आणि नंतर लसूण आणि मिरची बारीक केली ती त्या पेस्ट टाकून चांगलं हलवून घ्यायचं. पाणी लागलं तर घ्यायचं, आवश्यक तर नाहीच लागत पाणी, का तर कोबं धुवून घेतल्यामुळे. आणि वाफलायला ठेवायचं जाळीत असं सेट करून. आणि वरून बी तीळ लावायचे. तीळ पण शरीराला चांगले हाडे मजबूत करतात, वरून डेकोरेशनला बी होते आणि खायला पण होते. आणि 15 ते 20 मिनिटात वाफल्यानंतर गार झाल्यानंतर चाकूच्या साह्याने अशा वड्या करून घ्यायच्या. शक्यतो कुणाला भाजी आवडत नसेल तर अशा पद्धतीने वड्या खाऊ घाला आणि भारी लागतात बरं का वड्या. एकदा करून पहा आणि कमेंटमध्ये मला नक्की सांगा. आणि तेल तापायला ठेवलं बारीक गॅसवर मंद आचेवर. अशा तांबूस कलर येस्तोवर काढून घ्यायच्या आणि सजावटीसाठी कोबं आणि कांदा आणि टोमॅटो सॉस सोबत खावा, मस्त लागतात.